तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी स्कॉलर सिरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत की तुमचा जो 18 मार्च 2026 रोजी जो भूगोल या विषयाचा पेपर होता त्याची सर्व उत्तरे आपण आज स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, पहिला प्रश्न होता की अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. त्यातला पहिला प्रश्न होता, वाहतुकीचे सर्वात स्वस्त साधन डॅश डॅश आहे. तर वाहतुकीचे सर्वात स्वस्त साधन हे जलमार्ग आहे. त्यामुळे तुमचं उत्तर होतं ऑप्शन नंबर 2. त्याचबरोबर पुढचा प्रश्न होता तो म्हणजे भारताच्या मध्यातून गेलेल्या डॅश डॅशपर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात. तर त्याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर 3 कर्कवृत्त. त्यानंतर पुढचा प्रश्न होता 3 नंबरचा, ब्राझीलमधील डॅश डॅश वनामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात प्राणवायू उपलब्ध होतो. तर त्याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर 3 सदाहरित वर्षा. कारण बघा, ब्राझीलमधील ॲमेझॉन खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सदाहरित वर्षा म्हणजेच वने आहेत आणि त्यांना आपण जगाचे फुफ्फुससुद्धा म्हणू शकतो. कारण की त्यामध्ये सर्वात जास्त ऑक्सिजन त्या सोडत असतात आणि ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू, त्यामुळे आपल्याला उपलब्ध होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजेच भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे आणि कारण त्याचं आहे ते म्हणजेच ऑप्शन नंबर 2 प्रचंड लोकसंख्या. त्यानंतरचा 2 नंबरचा प्रश्न आहे तो म्हणजेच वेगळा घटक ओळखा आणि त्यातला पहिला आहे ब्राझीलमधील राज्य. तर यातील वेगळा घटक आहे तो म्हणजेच उरुग्वे. कारण हे 3 जे आहेत ऑप्शन ते सर्व राज्य आहेत आणि 4 नंबरचं जे ऑप्शन आहे ते म्हणजे एक स्वतंत्र देश आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न होता पठारी प्रदेश आणि त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिले होते महाराष्ट्र, पॅन्टानल, कर्नाटक आणि तेलंगणा. तर याचं उत्तर वेगळं आहे ते म्हणजेच ऑप्शन नंबर 2. कारण महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा हे भारतातील दख्खनच्या पठाराचा भाग आहेत, परंतु पॅन्टानल हा नसल्यामुळं त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2 ते वेगळं असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न होता भारतातील जास्त पर्जन्याची ठिकाणे. तर या ठिकाणी बघा, मैसिनराम, त्यानंतर महाबळेश्वर आणि चेरापुंजी हे जास्त पर्जन्याची ठिकाणे आहेत, परंतु जैसलमेर हे राजस्थानमध्ये असल्यामुळं त्या ठिकाणी वाळवंटी प्रदेश असल्यामुळं ते कमी पर्जन्याचं ठिकाण आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न होता तो म्हणजे ब्राझीलचे प्रमुख व्यापारी भागीदार. तर या ठिकाणी ऑप्शन होते चीन, जर्मनी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि कॅनडा. तर या ठिकाणी बघा, हे वरचे 3 ऑप्शन आहेत ते ब्राझीलचे प्रमुख व्यापारी भागीदारांमध्ये त्यांचं नाव वरती येतं, परंतु कॅनडा हे नसल्यामुळं त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. त्याचबरोबर पुढचा प्रश्न होता तो म्हणजे चुकी बरोबर ते सांगा आणि कोणतेही 4 तुम्हाला सांगायचे होते. तर पहिला प्रश्न होता नळदुर्ग किल्ला डोंगरी किल्ला आहे. तर त्याचं उत्तर चूक होतं कारण तो भुईकोट आहे. त्याचबरोबर दुसऱ्या नंबरचा जो होता त्याचंसुद्धा उत्तर बरोबर होतं. 3 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर चूक होतं. त्यानंतर 4 नंबरच्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर बरोबर होतं आणि शेवटचा प्रश्नसुद्धा तुमचा बरोबर होता. त्याचबरोबर पुढचा तुम्हाला जो नकाशा होता तो म्हणजे ब्राझीलचा नकाशा आला होता आणि तुम्हाला त्या नकाशाच्या पेपरवरती हे ठिकाणं दाखवायचे होते. त्यापैकी तुम्ही कोणतेही 4 जरी ठिकाणं दाखवले असतील तरीसुद्धा तुमचं उत्तर हे बरोबर आलेलं असेल. त्यानंतर त्यामधलाच हा प्रश्न होता, या ठिकाणी तुम्हाला प्रमुख नद्या व सरोवरे यांचा भारताचा नकाशा दिला होता आणि त्यावरच आधारित तुम्हाला खाली प्रश्न दिलेले होते. बघा, त्यातील प्रश्न पहिला होता भारतातील अतिउत्तरेकडील सरोवराचे नाव लिहा. तर ते होते वुलर सरोवर, जे की जम्मू काश्मीरमध्ये येतं वुलर सरोवर. त्याचनंतर पुढचा प्रश्न होता मध्य भारतातील प्रमुख पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या. तर त्याचं उत्तर होतं नर्मदा आणि तापी. त्यानंतरचा प्रश्न होता कावेरी नदीचे उगमस्थान कुठे आहे. तर ते कर्नाटकातील तलकावेरीमध्ये आहे आणि ते ब्रह्मगिरी या डोंगररांगामध्ये आढळतं. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे की मनास ही कोणत्या नदीची उपनदी आहे. तर त्याचं उत्तर आहे ब्रह्मपुत्रा. त्यानंतरचा प्रश्न होता वरील नकाशा काय दर्शवतो. तर वरील नकाशा हा भारतातील प्रमुख नद्या, सरोवरे आणि प्रमुख जलस्रोत दर्शवतो. त्यानंतरचा तुमचा पुढचा प्रश्न होता तो म्हणजेच भौगोलिक कारणे लिहा आणि कोणतेही 2 भौगोलिक कारणे तुम्हाला लिहायचे होते. या ठिकाणी मी तुम्हाला ही जी भौगोलिक कारणे आहेत ती थोडक्यात सांगितलेली आहेत, मात्र याची उत्तरे तुम्हाला थोडीशी मोठी लिहायची होती कारण प्रत्येक प्रश्न हा 3 मार्कासाठी विचारलेला होता. त्यानंतरचा तुमचा पुढचा प्रश्न होता की खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे रेषालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तुम्हाला जो आलेख पेपर दिलेला असेल त्यावरती तुम्हाला याचा आलेख तयार करायचा होता आणि खाली जे प्रश्न विचारलेले होते त्याचे तुम्हाला उत्तरे द्यायचे होते. तर बघा, पहिला प्रश्न आहे 2011 साली साक्षरतेचे प्रमाण किती आहे. तर 2011 साली साक्षरतेचे प्रमाण हे 69.3% आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न होता तो म्हणजे 1991 ते 2001च्या काळात साक्षरता किती टक्क्यांनी वाढली.
तर बघा 1991ला 48.2 होती आणि 2001ला ती 61.0 झाली, म्हणजेच ती 12.8% वाढलेली आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे 40.8% साक्षरतेचे प्रमाण कोणत्या वर्षी होते? तर 40.8% साक्षरतेचे प्रमाण हे 1981 साली होते. त्यानंतर मागच्या प्रश्नाच्याच तुम्हाला हा प्रश्न ऑरमध्ये होता, तुम्ही तो सोडवला असेल तर तुम्हाला हा सोडवायची गरज नव्हती. पण ज्या विद्यार्थ्यांनी तो सोडवला नसेल त्यांच्यासाठी याची उत्तरे सांगते. तर बघा, प्रश्न पहिला होता त्या आलेखावर आधारित की वरील आलेखाचा प्रकार कोणता आहे? तर तो आहे जोडस्तंभ आलेख. त्याचबरोबर पुढचा प्रश्न होता या आलेखात कोणत्या बाबी दाखविलेल्या आहेत? तर या आलेखामध्ये पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या दाखवलेली आहे. त्यानंतर कोणत्या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान जास्त आहे? तर त्याचं उत्तर होतं ब्राझील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न होता भारतात पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या किती टक्के आहे? तर त्याचं उत्तर होतं 9.2% जवळपास 9.2% येते त्याचं उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न होता भारत व ब्राझीलमधील पर्यटन व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येत किती टक्क्यांचा फरक आहे? तर तो आहे 1.8%. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या जास्त असलेला देश कोणता? तर त्याचं उत्तर होतं भारत. त्याचबरोबर पुढचा प्रश्न होता 7वा, तो म्हणजे खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा आणि कोणतीही 2 तुम्हाला उत्तरे लिहायची होती. अतिशय सोपा पेपर होता. बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड गेला असेल, परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला असेल त्या विद्यार्थ्यांना हा पेपर अतिशय सोपा गेलेला असणार आहे, कारण बरेच प्रश्न हे त्यामधून शोधून तुम्हाला उत्तरे लिहायची होती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या चॅनलवरती कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला तुम्हाला जास्तीत जास्त आवडतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि भूगोलाच्या पेपरमध्ये नेमकं किती मार्क्स पडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा.